स्वागत करूया माननीय माधवजी पाटील, एमजी पाटील वाघ, एक जबरदस्त पर्सनॅलिटी माधव पाटील एमजी पाटील यांचं स्वागत करतो आहोत। अजय पाटील स्टार क्रिकेटर यांचे पिताश्री अजयजी पाटील माधवजी पाटील यांचं स्वागत केलं जात आहे आणि स्वतः माधव पाटील एक स्टार क्रिकेटपटू होते। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हटलं जातं। स्वागत करूया आदरणीय अशोकजी मोकल यांचं। अशोकजी मोकल मोंटूचे पिताश्री अशोकजी मोकल साहेब यांचं स्वागत केलं जात आहे। चला फिल्डिंग सजवून घ्यायची आहे बिगर संघ, डोंट वेस्ट टाइम, टाइम इज मनी। स्वागत करूया अशोकजी मोकल साई। स्वागत करणार आहोत संतोषजी नाईक, पनवेल कोर्ट मध्ये कार्यरत असणारे आणि नरेशजी पाटील यांचे मेहुणे संतोष नाईक साहेब यांचं स्वागत करणार आहोत। युवा कार्यकर्ते आदरणीय जगनदादा पवार यांचंही आपण स्वागत करणार आहोत। जगनदादा पवार जो कोणी जगदीशभाई पवार यांच्या बॅनरला हिट करेल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक जगदीशभाई पवार यांच्याकडून एक महान कुस्तीपटू जगनदादांचा आपण सन्मान करतो आहोत। चला सामन्याकडे बळू अन्य मान्यवरांचं आपण स्वागत कंटिन्यू करणार आहोत। अनिलजी पाटील यांचं स्वागत करूया। अनिल पाटील यांच्याकडून खुश खबर, पहिल्या चेंडूवर जर षटकार लगावला ओपनर फलंदाज कोणी दोघांनी तर 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल। अनिल पाटील यांचा सन्मान करूया। मॅच चालू करा आणि अनिल परशुराम पवार यांना विनंती करतो याचं क्रिकेट मंचावर आपलं स्वागत आहे। ओव्हर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद। पहिले षटक प्रगती पदावर बॉलिंग मार्क तयार। दीपक फडके एक जबरदस्त ऑलराउंडर आणि सर्व धंदे करून थकलाय। खरं म्हणजे हा दुसरा अदानी आहे वेगरचा, खरं सर्व ऑलराउंडर, एकही धंदा त्याने केला नाही, परंतु धंद्यामध्ये कधी शरम बाळगायची नाही। चला षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर बॉलिंग मार्क तयार। माजी सरपंच चषक सदस्य चषक बेलवली 2025 आजची ही शेवटची रात्र म्हणजे काल्याचा दिवस आणि ह्या यश पुन्हा एकदा ओरपी चेंडू होता ऑन द राईज आणि ह्या पहिला दमदार चौकार नेत्र दीपक टायमिंग पहिला दमदार चौकार संघाची धाव संख्या बिनबाद 5 वर। दमदार साऊंड सिस्टम, चांगली साऊंड सिस्टम, डीजे श्रीकांत लेफ्ट आर्म होते विकेट आणि हा यस आउटसाइड द ऑफ स्टंप पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी भन्नाड मारा सुसाट मारा डॉट बॉल संघाची धाव संख्या 5 वर। आमचे अतिशय महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक
सन्माननीय प्रकाशजी चौगुले यांच्या माध्यमातून मी पहिल्यांदाच बेलवली गावामध्ये लॉन्च झालो आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा आयोजकांना धन्यवाद देतो. तुम्ही तर बसवलात. आणि हा यस पुन्हा एकदा हलक्या त्यानं पुश केला, टॅप केला आहे. चेंडू गेला बॅकवर्ड पॉईंटला. मिळाले एक धाव संघाची धावसंख्या फैलावली धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इज 6 for none. अतिशय दमदार आयोजन. IPL देखील झक मारील. IPL ला काय असतात 4-5 उघड्या लागल्या ना, आता दुसरं काय आहे. पैसा बरोबर की नाही. संदेशजी जरा मध्ये मध्ये मीट करत चला नाही का. चला षटक क्रमांक पहिले संपवण्यात पहिल्या षटकात धावा मोजल्या फक्त इनमेन 6 धावा जबरदस्त मारा केला. आणि प्रतिस्पर्धी संघ दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पहिली लढत पहिला कलगीतुरा 2 बलाढ्य टीम पंचक्रोशीतील मातब्बर संघ एकीकडे बेलवली म्हणजे आयोजक विरुद्ध पाहुणे असा हा पहिला अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक हाय व्होल्टेज मुकाबला. जबरदस्त बिग बॅटल कडवी झुंज कडवा प्रतिकार. नवीन गोलंदाज द न्यू मॅन दीपक फडके अतिशय दमदार गोलंदाजी केली. धावा मोजल्या फक्त इनमेन 6 धावा. अतिशय भेदक मारा केला. शॉर्ट कव्हर बॅकवर्ड गली शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन डीप मिड विकेट. चला बॉलिंग मार्क तयार. सनील फडके मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. राईट आर्म राऊंड द विकेट आउटसाइड द स्टंप अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी अचूक टप्पा टेक ऑफ झाला. गुडलिंग स्पॉटवरून डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या इनमिन फक्त 6 धावा. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पहिलं घमासान धुमशान. आणि हा यस पुन्हा एकदा फटका मारायचा पण तो टायमिंग जमत नाही. चेंडूला मिडॉनला मिळेल फक्त 1 धाव. 1 से ज्यादा कुछ भी नाही. संघाची धावसंख्या 7 वर. बिनबाद 7 7 for none. इथं किती 6 आहेत ना रे. येस अपडेट करायचे. अच्छा रिव्ह्यू घेतलाय. ते जर संदेश शिळके कधी चुकत नाही. एक वेळ मोदी चुकल पण हे चुकणार नाही. येस नक्कीच सगळं त्यांनाच द्या. सगळा पॅकेज देऊन टाका. दीपक फडकेनंतर यांचा नंबर आहे. हे सुकापूरवाले ते वेगरवाले हे सगळं ऑलराऊंडर. येस मूर्तिकार आहेत. धावसंख्या 7 वर. फेअर डिलिव्हरी आहे. वैध मारा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. धावसंख्या 1 ने फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इज मुव्हिंग 7 for none. बिनबाद 7 वर. अतिशय दमदार स्पर्धा. नामवंत स्पर्धा क्रिकेटचा कुंभमेळा क्रिकेटची मांदी आली. ही भन्नाट स्पर्धा क्रिकेट प्रतियोगिता. अतिशय दमदार आयोजन चांगलं मैदान सुसज्ज क्रीडा संकुल जबरदस्त फ्लड लाईट्स. बॉलिंग मार्क तयार. सनील फडके संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदार. पुढचा चेंडू तयार. राईट आर्म राऊंड द विकेट बॅकफुटला गेलाय. मिळेल फक्त 1 धाव. संघाची धाव संख्या 7 वर 8 वर. अरे अटॅक करा आक्रमण करा. अटॅक करावा लागेल. नुसत्याचा काचकूच करून फायदा नाही. बरोबर की नाही. कमीत कमी प्रतिस्पर्धींना हरवायचं असे कमी 50 ते 60 डावा तुम्हाला करावे लागतील. हो येस आउटसाइड द आर्स्ट. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. अतिशय भन्नाट मारा सुसाट मारा बेछूट मारा बेधुंद बेडर बेदरकार पाशवी मारा. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या फक्त इनमिन 8 धावा. बेलवली संघाला म्हटले ऋषी मुनींचा शाप आहे. फक्त तुम्हाला 1 धाव काढेल फक्त. चौकारांची तुमची भाषा नाही. राईट आर्म हे देखो. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 9 वर. 9 for none. पहिल्या षटकात दीपक फडके यांनी मोजल्या तब्बल 6 धावा. दुसरं षटक प्रगती पदावर. दुसऱ्या षटकाचा माग काढताना रेटा लावताना तगादा लावताना दुसरं षटक प्रगती पदावर. अतिशय दमदार आयोजन चांगली स्पर्धा अभिमानाची स्पर्धा. चॅलेंजर 40+ आणि JDM क्रिकेट संघ बेलवली आयोजित माजी सरपंच व सदस्य चषक 2025 हे दमदार बहादार आयोजन. आणि हा शॉर्ट पे चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चेंडूकडे बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंगडेंग यांच्यामधून आणि मिळते 4 धावा. चांगला फटका दमदार स्ट्रोक शॉर्ट सिलेक्शन इज एक्सलंट.
4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 13 वर. पहिल्या षटकात 6 धावांनी दुसऱ्या षटकात संपुष्टात संघाची धावसंख्या 7. 12 चेंडू 13 धावा. अच्छा अच्छा साहिल पाटील. साहिल पाटील. अच्छा अच्छा. मग असं दिगंबरा असतं म्हणजे कमाल आहे. नाही चांगली गोष्ट आहे. फक्त दागिना पूर्ण दाखवू नका नाही तर फसाला नाही. बरोबर की नाही. चला बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 3 प्रगती वदर. बॉलिंग मार्क तयार. आपल्या ठेवणीतलं पडले वैती पहिले षटक 12 चेंडू 13 धावा. माझ्या प्रति षटका माग 6.5 धावांचं इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. अतिशय चांगली साऊंड सिस्टम प्रोव्हाइड केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. दमदार आयोजन या स्पर्धेचे सन्माननीय नरेशजी महादेव पाटील माजी सरपंच तसेच सन्माननीय रुपेशजी पाटील सदस्य आणि विजयजी पाटील सदस्य जीवनजी पाटील. आणि हा यश पुन्हा एकदा अप्रतिम आणि फलंदाज बाद होईल. आणि पहिला धक्का पहिल्या विकेटचं बदन. पहिली गाडी गाड्या डीजे ठोक दे. याच दरम्यान माननीय श्री मानवजी शेंद्रे साहेब भिंगार येथे उपस्थित झाले. त्यांना विनंती करतो यायचं. या क्रिकेट मंचावर आपलं स्वागत आहे. ओव्हर टू दशरथ भाई. येस. पहिल्या विकेटचं बदन. पहिला गडी घरात पहिला हदरा. पहिल्या विकेटचं एन्काउंटर. प्रथम विकेट स्वाहा. पहिला गडी घरात प्रीतम. किती 1000 रुपये. येस. काय मारलं तर. आणि हा यस आउटसाइड द ऑप्शन. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन. जबरदस्त व्हरायटीज. वैविध्यपूर्ण मारा. संघाची धावसंख्या 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय कमी धावसंख्या. जुजबी वाजवी मामूली किफायतशीर. नगण्य धावसंख्या. धावांचं टार्गेट. रन उठावं लागेल. दे माय धरणी टाय. कारण धावा फार कमी आहेत. कमीत कमी 50 धावा इज इसेन्शियल फॉर. जोरदार अबेल. येस. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. फलंदाज बीट झाला आणि पंचांचा लेग बायचा इशारा. यस. तंगडवरती केले म्हणजे लेग बाय. दॅट शुड बी. अवंत धावसंख्येवर पहिले अवंत. टोटल स्कोर इज मूव्हिंग. 1 बाद 14 वर. 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकात 6 धावा. दुसऱ्या षटकात 7 धावा. चांगला बॉलिंग अटॅक. भन्नाट मारा केला. अचूक टप्पा. प्रभावी मारा. परिणामकारक मारा. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. राईट आर्म नयन पाटील. नयन फडके. आणि हा यस पुन्हा चांगला फटका. दमदार स्ट्रोक. नेत्रदीप फटका. गगनचुंबी गगनभेदी. तोडून मापून मारलेला हा बेबंद फटका. आसमानी टोळा. 6 धावांनी संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 20 वर. धावसंख्या 20. हा यस पुन्हा एकदा 11 जणांना खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिळेल फक्त 1 धाव. संघाची धावसंख्या ठेवली 21. अटॅक करावा लागेल. आणि षटक क्रमांक अजूनही बॉल बाकी तब्बल. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम अच्छा अच्छा पाहुण्यांच्या आतषबाजीत. तू नको लाव रे. तू सध्या पिक्चरमध्ये आहे. आणि हा यस पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. जबरदस्त ऑफ राहील. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होईल. 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग फंबलिंग झाला आहे. वास्तविक 3 धावा व्हायला हव्या होत्या. 3 धावा येणे हो. टोटल स्कोर झाले 23. षटक क्रमांक 3 संपुष्टात.
आणि राहिलं शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं षटक. चला शेवटचा षटक प्रगतीबद्दल बॉलिंग मार्ग तयार. साई स्टार विहेगर संघाचा ज्यांची मागच्या महिन्यात एक जबरदस्त भन्नाट स्पर्धा अतिशय दमदार आयोजन. दीपकजी फडके आमचे परम मित्र आहेत. तर आर्यन फडके नवीन गोलंदाज. शेवटचा स्पेल संघाचे धावसंख्या 23. कमीत कमी या षटकामध्ये 15 तरी धावा यायला पाहिजे. 38 होतील म्हणजे जेणेकरून 40. कारण कुठलंही टार्गेट तुम्हाला हमी देऊ शकत नाही, बरोबर की नाही. चला आर्यन फडके जितेश पाटील शॉर्ट पे चेंडू हाफ ट्रॅकर अकरा जणांना घेण्याचा प्रयत्न चेंडू गेलाय आणि हा येस पुन्हा एकदा आणि अशा प्रकारे मिस्टर संदीप अतिशय वाखाणण्याजोगी. मी गेले 5 दिवस त्यांचं ते सूत्रसंचलन अतिशय चांगली वाणी. चला बॉलिंग मार्क होता यार. काय झालं नाही आधी पडला म्हणतात. जरा चेक करा ना मग कशाला डोक्या बरोबर की नाही. हारले तर आपल्या डोक्याला बाप नको नाही का, बरोबर की नाही. नाही तर आमचे सुधारणार पहिले. येस बॅट्समन इज आउट. नाही काय संघ हरला की पहिला कॉमेंटेटर अंपायर पहिले उपट त्याच्या तंगडीवर. म्हणजे आता तसं राहिलं नाही क्रिकेट. कारण आता सध्या ब्लॅकलिस्टमध्ये टाकतात ना, म्हणजे त्याला कोणी एंट्री देत नाही ना. येस चेन कुठं आहे. चला अतिशय अप्रतिम निर्णय, पारदर्शक निर्णय, निर्दोष निष्कलंक निपक्षपाती निर्णय. पंचांचा हा चांगला प्लीज. कैलास पाटील नवीन फलंदाज. आणि पुण्यात हलक्यात पुश केला बघूया. चेंडू रेमटावला आहे. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. चांगलं रनिंग बिनिंग देखील चांगलं कॉलिंग चांगलं तालमेल. 2 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या झाली 25 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 25 सद्यस्थिती विद्यमान अवस्था. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना 2 अपराजित संघ. बेस्ट अगेन बेस्ट, टॉपर अगेन टॉपर असा हा अतिशय अटीतटीचा सामना. बॉलिंग मार्क तयार. चौथ्या षटकाचा माग काढताना राईट आर्म होते विकेट. आणि हा येस पुन्हा एकदा चांगला फटका मारायचा होता परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही आणि जाते 4 धावा मिळते. नशिबाचा चौकार. चेंडू डीप थर्डमॅन फरार झाला. संघाची धावसंख्या 29. बॅटच आहे ना अंपायर. येस बॅटची लिडिंग एज घेऊन गेला.
दोघांना गुंगारा दिला, हुल दिली, हुलकावणी दिली. डीप थर्डमॅन आणि एसटी रक्षक. 4 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली 29. अजूनही बॉल बाकी आहे तब्बल 3 बॉल बाकी आहे. 3 बॉल्स टू गो. 3 चेंडूमध्ये तर 10-15 धावा झाल्या नक्कीच. पुण्याच्या सुस्थितीमध्ये संघ येईल. बेलवली विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम रायवल व्हर्सेस अगेन्स्ट विहिगर. आणि हा यस पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल होतो का बघूया. आणि फलंदाज बाद होईल. खरा फटका, तकलादू फटका, अवसंगतकी, विश्वासघातकी, विघ्न संतोषी फटका. या फटक्याला म्हणतात गांडू फटका. याच दरम्यान ॲडव्होकेट चिन्मय चोरगे साहेब यांचं इथं आगमन होत आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. तसंच घोलपदादाही इथे उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. ओर टू कॉम्बॉक्स. येस धन्यवाद. येस आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल. अतिथी देवो भव, गॉड इज गेस्ट, संत तुकाराम महाराज म्हणतात. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करा. आणि अतिशय दमदार गेले 5 रात्र आणि ही 6वी रात्र आहे. अतिशय दमदार स्पर्धा. पुन्हा एकदा चेंडू लॉंगॉनला, पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक, अप्रतिम फटका, नेत्रदीप फटका, अनुपम अप्रतिम लावण्य, सुंदर, गोंडस, विलोभनीय, विस्मयकारक फटका. 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 33. आता मात्र बऱ्यापैकी टार्गेट धावसंख्या. मर्यादा पुरुषोत्तम त्यांचा हा देशभरातील अतिशय उत्साहात. आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमण करायचा प्रयत्न. आणि हा चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. दमदार टायमिंग, मिळते 4 धावा. अतुलनीय, उल्लेखनीय, विश्वसनीय बॅटिंग. साहेब 22 जानेवारी 2024 मध्ये प्रभू रामचंद्राची स्थापना झाली अयोध्यामध्ये. बऱ्याच जवळजवळ 400 वर्षानंतर जे प्रत्यक्ष तमाम हिंदू धर्मियांचा आराध्य दैवत प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम त्यांचा हा रामनवमीचा अतिशय देशभरामध्ये अतिशय जल्लोषामध्ये जो उत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान मी विनंती करेन क्रिकेट मंचावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन VRCC भिंगार आणि लोणिवलीवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं नाणेफेक करायचे. हरिभक्त परायण महेश महाराज फडके यांचं इथं आगमन होत आहे. त्यांनाही विनंती करतो यायचं क्रिकेट मंचावर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चला आपण स्वागत करून घेऊया मान्यवरांचं. VRCC भिंगार संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. लोणिवलीवाडी संघाचे कर्णधार आलेत. चला VRCC संघाचे कर्णधार पण येत आहेत. लगेचच आपण नाणेफेक करून घेणार आहोत. मी नाणेफेक करण्याची विनंती अमोलदादा वाणी यांना करेन. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया.
अमोलजी बाणी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. एक सुशिक्षित व्यक्तिमत्व अमोलजी बाणी यांच्या शुभ हस्ते VRCC भिंगार आणि लोणिवलीवाडी या संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाते. नाणेफेक डबल उडवा, परत उडवलं जाईल. हेड नाणेफेक जिंकली आहे. लोणिवली वाडी संघानं काय निर्णय असेल? बिल्डिंगचा निर्णय असेल. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? कमीत कमी धावांचा नाही, आकडा कमीत कमी नाही. 4 षटकांचा सामना आहे तर 41 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. ओके, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. किती धावा जमवण्याचा प्रयत्न VRCC भिंगार करेल? तरी 50+ करण्याचा प्रयत्न करू. 50+ धावा बनवण्यासाठी तुमच्या संघाकडे बॅटिंग ऑर्डरमध्ये सर्वात जास्त जबाबदारी कोणावर असेल? प्रेम शेंद्रे, आशिष शेंद्रे सर्वच खेळाडू चांगले खेळतात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. याच दरम्यान रॉयल एंट्री होतीये. विजय दादा अलदार या स्पर्धेचे खूप मोठे पुरस्कर्ते SS प्रॉपर्टीजचे सर्वेसर्वा फाउंडर विजय दादा अलदार, विजय साहेब यांचं आगमन होत आहे. मी मनापासून त्यांचं स्वागत करेन. या स्पर्धेसाठी तब्बल 1 लाख रुपयाची धनराशी ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. विजय अलदार साहेब SS प्रॉपर्टीचे फाउंडर, फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत करूया विजय दादा अलदार यांचं. वेलकम सर. माजी सरपंच व सदस्य चषक 2025 मान्यवर विजय अलदार साहेब SS प्रॉपर्टीचे सर्वेसर्वा यांचं मंचावर आगमन झालंय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. यस, सन्माननीय सुप्रसिद्ध उद्योजक, अतिशय दानशूर व्यक्तिमत्व, दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व आमचे विजय शेठ हलदर यांनी स्पर्धेसाठी तब्बल 1 लाखाचं भव्य योगदान. चला, पहिला दौडा मैदानामध्ये तैनात. 9.5 धावांचे इक्वेशन. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिला चेंडू, पहिला डोस आणि हा पहिला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. अतिशय भन्नाट वेगाने चेंडू टाकलाय. गोलंदाज कालिदास पाटील, कैलास पाटील तर दशरथ म्हात्रे यांच्यातर्फे कोणीही फलंदाने कुठल्याही आज रात्रभर एका हाताने जर षटकार मारला तब्बल मिळतील 5,000 रुपये. कशाला कामावर झालं पाहिजे नाही का? थेट वाईन शॉप गाठा, खुर्च्या माटात येतं, रात्रभर प्या. आणि ह्या पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केलाय. मिळाले 2 धावा मिळते. पुन्हा एकदा चांगला फटका आणि मिळते 4 धावा. येस, चांगला फटका, दमदार स्ट्रोक. धुंद फुंद बेधुंद सुरुवात. वेल बिगन, इट्स हाफ डन. संघाची धावसंख्या 4 वर. 38 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. दमदार स्पर्धा. माजी सरपंच व सदस्य चषक 2025 ही बहारदार अतिशय ही स्पर्धा नाही तर झाले ब्रँड. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये स्पर्धेचा बोलबाला, गवगावा, गाजा वाजा ती ही स्पर्धा. आणि हा यश सापड करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी आणि मिळते 4 धावा. यस, अकोटा फ्लाइटेड डिलिव्हरी आणि 1 बाउन्स. आणखीन एक चौका. संघाची धावसंख्या 8 वर. धन्यवाद. यस, संघाची धावसंख्या 8 वर. सलग दुसरा चौकार. वीरेंद्र सेवाग स्टाईल, जबरदस्त अपरकट. वैशी गेंद, जैशी गेंद वैशी नशिहत. बॉलिंग मार्क तयार कैलास पाटील. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू वेगाने निघाले, जोरदार अपेल, कॉट बिहाइंड. आणि पंचांना मात्र समर्थन. बाद असल्याचा निर्वाळा, दावा, समर्थन. आणि हा पहिला धक्का, पहिले लागलेली अवदसा
साडेसाती पहिली विकेट नेसताना बोध किडनी मध्ये अडकलेला पहिला मुतखडा बाजूला. डीजे ठोक दे. धन्यवाद. यस कांचन पालकर जे आमचे अतिशय उत्तम स्कोरर. जसं शरीर तसं स्कोरिंग नाही का. पिरकोनला अतिशय भन्नाट स्पर्धा. मॅन ऑफ द सिरीज 4 व्हीलर. मजा आली नाही. रायगड जिल्ह्यामध्ये मजा असते हो. रायगड जिल्हा म्हणजे क्रिकेटचं हे पहिलं शक्तीपीठ. जे 3.5 शक्तीपीठ त्याच्यातलं पहिलं शक्तीपीठ कुठलं असेल तर रायगड जिल्हा. कारण आमच्या 80% जवळ रायगड जिल्ह्यामध्ये असतात. चला बॉलिंग मार्क तयार. कैलास पाटील संघाचे धाव संख्या बिनबाद 8 वर. 38 धावांची गरज. थँक्यू दादा. याच दरम्यान विलास दादा फडके आणि सनी दादा फडके यांचं आगमन होत आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. हो टू कॉम्बॉक्स. येस अप्रतिम फटका. लेट कट. बाकपोटला गेला. पंच केला बघूया. जबरदस्त टायमिंग. बाकपोट पंच बघूया आणि म्हणते 4 धावा आणि हा षटकामधला तब्बल हा तिसरा चौकार. जबरदस्त बॅटिंग. नेत्रदीपक. अतुलनीय उल्लेखनीय विश्वसनीय स्ट्रोक्स. 4 धावांनी संघाची धाव संख्या 12 वर. बिनबाद 12 दमदार सलामी. धुंद फुंद बेधुंद सुरुवात. जिंकण्यासाठी पाहिजे फक्त इनमेन. 26 धावांची गरज. काय आउटस्टँडिंग बॅटिंग. जबरदस्त परफॉर्मन्स. जबरदस्त प्रात्यक्षिक. राईट आर्म मध्ये विकेट. आणि हा येस पुन्हा एकदा हा गेला चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू आणि षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात. पहिल्या षटकात धावाले तब्बल बिनबाद 12. 1 बाद 12. 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि 18 चेंडूमध्ये पाहिजे तब्बल 26 धावांची गरज. म्हणजे सामना अटीतटीच आहे. कारण क्रिकेटचं भविष्य आणि पवार साहेबांचं राजकारण याचा नेम नाही. बरोबर की नाही. तर सन्माननीय विलासदादा फडके यांचं आगमन झालं. त्यांना विनंती आहे कृपया स्टेजवर या प्लीज. यस यांचं आगमन झालं. पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. रायगड जिल्हा परिषद सदस्य यांचं आगमन आणि यांची जी नाईट झाली होती बघूया. चला बॉलिंग मार्क होता यार. षटक क्रमांक 2 प्रगतीपदात. 2 मीडियम पेसर मध्यमपदी गोलंदाज. दुसऱ्या षटकाचा मार्क करताना गोलंदाजच्या बोहड्यावर रॅम्पर बॉलिंग ट्रॅकवर. बॉल राहिले 18. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक उत्साहवर्धक सामना. हाय व्होल्टेज मुकाबला. पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना. 2 बलाढ्य टीम. पंचक्रोशीतील 2 मातब्बर संघ. एकीकडे ठाकरे गट दुसरीकडे शिंदे गट. राजकारण ना ओनली मनोरंजन. कारण क्रिकेट इज अ फनी गेम. चला नवीन गोलंदाज अभिषेक चोरगे. 2 मीडियम पेसर. बॉल राहिले 18. आई एकवेरा इव्हेंट या वाहिनीला तुम्ही सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अतिशय अल्पावधीतच फेमस विख्यात अशी ही वेबसाईट जबरदस्त यूट्यूब वाहिनी. बॉलिंग मार्क होता या. चला स्पीडअप करा प्लीज. अभिषेक चोरगे कारण बऱ्याच मॅचेस अजून बाकी आहेत. आणि हा यस पुन्हा एकदा. अरे ये देखो अतिशय तकलादू बेगडी क्षेत्ररक्षण. बेलवलीवाले मैदान तुमचं आहे. तुम्हालाच माहिती नाही राम मंदिर कुठे ना बाबरी कुठं आहे. असं साधा जेल सोडला तुम्ही. कचेस विनिंग द मॅचेस. चल हाय जीवदान. तकलादू फटका. तकलादू फिल्डिंग. अतिशय खराब फिल्डिंग. आणि जिंकण्यासाठी 17 चेंडूमध्ये पाहिजे 25 धावांची गरज. 17 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 25 रन्स. रंगतदार सामना. जबरदस्त क्लायमॅक्स. रपॅटम सामना. जबरदस्त थ्रिलिंग मॅच. बोथ टीम्स. बेलवली अगेन्स्ट वर्सेस रायवल प्रतिस्पर्धी संघ. विहेगर थर्ड अंपायर घ्या. थर्ड अंपायर घ्या ऑन स्क्रीन. हो येस चांगला चेंडू. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन.
या स्टंपच्या वरून गेला बघूया. अप्रतिम दिली. 16 बॉलमध्ये पाहिजे 25 धावांची गरज. 9चा फक्त फासला आहे. अंतरची तफावत. चेंडू आणि धावा. बॉलिंग मार्क तयार. अभिषेक चोरगे. हो येस अगेन दॅट शुड बी डॉट बॉल. निर्धाव चेंडू. भन्नाट मारा, सुसाट मारा. असा जर तुम्ही बॉल मारा केला तर प्रतिस्पर्धी संघ पुन्हा एकदा बॅकपोट संघ उतरला जाईल. बॉल राहिले 15. 25 धावांची गरज. जबरदस्त नाट्यमय सामना. प्रेक्षकांच्या काळजाला ठाव घेणारा, मती खुंटीत करणारा, रोमहर्षक सामना. बॉलिंग मार्क तयार. अभिषेक चोरगे. सगळ्याच्या वजनात दुसरं षटक प्रगतीपथावर. ऑन द राईट्स. पुन्हा एकदा हो यस बॅट्समॅन आउट. एसटी चित. अप्रतिम किपिंग. जबरदस्त एसटी रक्षण. जबरदस्त फुटवर्क. त्याचं हे पदलालित्य अतिशय वाखाणण्याजोग. आणि बॉल राहिले 14. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. बेलवडी संघाचं जबरदस्त पुनरागमन. 14 मध्ये 25 धावांची गरज. आता मात्र वेगर संघाला जरा विचार करावा लागेल. आणि फलंदाज धावची एसटी चित ना रे. धावचित. आणि ऑपरेटर आहेत श्रीकांत. या शँडी मॅडी नितीन डीजे यांचं सध्या नाव आहे. हे संपलं की लग्नाची हळदी. बरोबर की नाही. हे मरणार नाही उपाशी. सगळा उपाशी मरते पण हे मरणार नाही. लाईवाले मरणार नाहीत. बरोबर की नाही. ते मोची बघा कसे पावसाळा चालू की छत्र्या रिपेरिंग. चला बॉलिंग मार्क तयार. बॉल राहिले तब्बल 14 मध्ये पाहिजे 25 धावांची गरज. 14 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 25 रन्स. चला 2 बॉल्स टू गो इन दी. अभिषेक चोरगे मात्र याने दमदार गोलंदाजी केली. अतिशय भन्नाट मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम करण्याचा प्रयत्न. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. शॉट एक्स्ट्रा कव्हर. बॅकवर्ड गली. शॉट फाईन लेग. शॉट थर्ड मॅन. असं ऑफ साईड अफलातून फिल्डिंग. चला बॉलिंग मार्क तयार. आणि हा यस पुन्हा एकदा दमदार टाइमिंग. आणि चेंडू गेलाय. गेंद आई पाले में और गेंद गई नाले में. जिंकण्यासाठी पाहिजे 13 चेंडू आणि 19 धावांची गरज. काय जबरदस्त टायमिंग. अफलातून पटका. ट्रेमेंडस स्ट्रोक. मॅग्निफिशियंट स्ट्रोक्स. दमदार बॅटिंग. ह्यूज स्ट्रोक्स. गगनचुंबी गगनभेगी. उत्तुंग फटका. बेबंद फटका. बुलंद फटका. बॉलिंग मार्क तयार. लास्ट डिलिव्हरी. 13 मध्ये 19. आणि हा यस पुन्हा एकदा जोरदार अपील. आणि हा डॉट बॉल आणि षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. बॉल राहिले 12 आणि धावा पाहिजे 19. म्हणजे अजूनही मॅच रंगतदार अवस्थेत आहे. खरं क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. लगेचच हा सामना संपताच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आजच्या या स्पर्धेसाठी सलग 6 दिवस ज्याने अतिशय अप्रतिम निवेदन सूत्रसंचालन आमचे सर आहेत परशुरामजी पाटील. त्याच्यानंतर समालोचक वैभवजी भोपे असतील. मंगेश पाटील. यश माळकर ज्यांचे आमचे पोहच्या रसायनाच्या ओळख झाली होती. त्यांच्यानंतर आम्ही कमी तिथे आम्ही. बरोबर की नाही. आणि स्कोरर सुदर्शन पाटील. अंपायर ते सुनील तांडेल. प्रवीण पवार. संजय दिसले. संजय म्हात्रे. अशी बरीचशी मोठी फळी. आणि डीजे नितीन. चला बॉलिंग मार्क तयार. 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर प्रसाद पाटील. बॉलिंग मार्क तयार. 3ऱ्या षटकाचा माग काढताना रेटा लावताना 3रं षटक प्रगतीपथावर. बॉलिंग मार्कवर प्रस्थान. प्रयाण. कुच गमन. मार्गस्थ रवाना. मार्गक्रमण. संक्रमण. पहिला चेंडू 3रं षटक.
बॉल राहिले 12, धावा पाहिजे 19. काय जबरदस्त मॅच, क्लोज मॅच. आणि हा यस पुन्हा एकदा व्हॉट अ कॅच आणि ग्रेट कॅच. म्हटलं या हा मोठं टर्निंग पॉईंट होईल कदाचित. सामन्याला युटर्न, सामन्याला कलाटणी देणार आहे. हे झेल आहे. अप्रतिम मॅग्निफिशियंट कॅच. होच रिव्ह्यू घेतला का? अच्छा थांबा थांबा जरा, थांबा जरा प्लीज. पोरग पहिला जन्माला येऊ द्या, नंतर घरात पालना टांगा. बरोबर की नाही? नंतर आनंद. सगळे समर्थक, कारण त्यांच्या घरचा सामना आहे. बरोबर की नाही? यस, अ बॅट्समन इज आउट. बॅक टू द डग आउट. बॉल राहिले 11 आणि धावा पाहिजे 19. पहिल्या चेंडूवर पहिला बॉलिंग. ह्या बघूया जबरदस्त कलाटणी देणारा हा क्षण असेल. अप्रतिम झेल आणि नवीन फलंदाज कैलास पाटील. येस, मॅग्निफिशियंट कॅच. अप्रतिम झेल. स्वतःला बॅलन्स केलं आणि सुरू का मारा यावदच स्टाईल हा झेल घेतलाय जसे कायरान पोलॉड. चेक दादा. याच दरम्यान खुशखबर आहे, वसंतजी फडके यांच्याकडून हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपये दिले जातील. टू कॉम्बॉक्स. येस, आणि दशरथ मात्रे जर एका हाताने षटकार मला तब्बल मिळतील 5000. क्या बात आहे. मारतात नाही असे काय? जे लंगडे असतात नाही मारतात का? चमत्कार काय कमी आहेत का सांगा मला? 11 मध्ये 19. हो यस, ग्रेट शॉट. काय टायमिंग शुड बी एक्सलंट. जबरदस्त फटका, घनागती फटका, वादळी स्ट्रोक्स. शॉट बाबा. सर्वे सर्वा मनोहरजी फडके ज्यांचा आज वाढदिवस आहे. या स्पर्धेचे पुरस्कर्ते आहेत. या जेडीएम संघासाठी नेहमी पाठीराखे म्हणून काम करणारे आदरणीय मनोहर शेठ फडके यांचे इथं आगमन होत आहे. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. यस सर, टायमिंग करा प्लीज. टायमिंग जरा विचार करा प्लीज. चला, बॉल राहिले तब्बल 10 बॉल मध्ये 13 धावांची गरज. 1.30. हो यस, पुन्हा एकदा समय सूचा फटका. आक्रमण करायची गरज नाही. चेंडू हलक्या त्यानं पुश केला बॅकवर्ड पॉइंटला. समय सूचा फटका, सन्मान दिलाय. एक धाव मलते उर्वरित राहिले बॉल. 9 बॉल मध्ये 12 धावांची गरज. 9 चेंडू 12 धावांची गरज. 9 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 12 रन्स. हे कोणाची दिंडी आली? हा सगळे दिंड्या येणार. तिकडे लँड व्हा तुम्ही प्लीज. राईट आर्म हो द विकेट. आणि हा यस, पुन्हा चेंडू हवेमध्ये असेल परंतु जाईल नो मॅन्स लँड मध्ये. त्या दरम्यान मिळतील 2 धावा. येत चांगलं रनिंग विन द विकेट. संघाची धाव संख्या अजूनही कमी झाली आणि बॉल राहिले 8 आणि धावा पाहिजे 10 धावांची गरज. फक्त फासला तफावत अंतर जे आहे, डिस्टन्स आहे, फक्त 2 धावांचं आहे. अतिशय पाहुण्यांची भाऊ गर्दी, पाहुण्यांची बरीचशी मांदी आली. पंचक्रोशीतील नामवंत चला, बॉल राहिले 8, धावा पाहिजे 10 धावांची गरज. बॉलिंग मार्क तयार. 2 बॉल्स टू गो फ्रॉम प्रसाद पाटील. आणि हा यस, शॉर्ट पे चेंडू पुन्हा एकदा. आणि हा यस, पुन्हा एकदा गोंगारा दिलाय आणि मिळते 4 धावा. डीपेस्ट पॉइंट क्लिअर केली आणि 4 धावांनी धाव संख्या आणि टार्गेट फार कमी राहिलाय. फक्त राहिल्या 6 धावा. 7 मध्ये 6 धावांची गरज. अतिशय सोपं आव्हान, जुजबी, वाजवी, मामूली, किफायतशीर, नगण्य आव्हान.
चला लास्ट डिलिव्हरी फ्रॉम प्रसाद पाटील साई स्टार विहेगर संघ पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक जबरदस्त पुनरागमन गोलंदाजी फलंदाजी अतिशय अफलातून आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल आणि हा यस अगेन शुड बी आणि नॉन स्ट्रायकरला मिळेल 1 धाव आणि षटक क्रमांक राहिले शेवटचं 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं षटक 6 चेंडू मध्ये करायचे आहेत विहीगर संघाला 5 धावांची गरज अगेन्स्ट वर्सेस रायवल प्रतिस्पर्धी संघ बेलवली मग यजमान विरुद्ध पाहुणे असा हा सामना याच्यानंतर जो सामना होईल पहिल्या फेरीतील तिसरा सामना लोणिवली वाडी आणि त्यांच्या विरोधात भिंगार कुठले भिंगार मोठे भिंगार म्हणजे आपले रामदेव बाबा पतंजलीवाले फासफूस एकेकाची करामत आहे बाबूशाह म्हणतो क्या शॉट बरं की नाही ते ओरिसाची भाषा आहे ते शैला स म्हणतात चला शेवटचा गोला टाइमपास नको प्लीज थँक्यू दादा याच दरम्यान अनिल दादा बरे माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत भिंगार यायचंय क्रिकेट मंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे ओव्हर टू कॉम्बॉक्स धन्यवाद यस प्लीज भले 1-2 बॅटी कमी आहे ना पण गार्ड आणा काय माहिती गार्ड नसतील ना सरळ खोबऱ्याच्या वाट्या लावून या नाही त्याचा फायदा तुम्हाला सांगतो बघूया मॅच संपली खोबरं धुवत मिक्सरला मटणामध्ये टाकायला फायदा बरोबर की नाही एक वेळ गार्ड तुटल पण खोबऱ्याच्या वाटी तुटणार नाही बरोबर की नाही आणि सामान पण शेप कारण खोबरं आयुर्वेदिक आहे बरोबर का ते बघा मिक्सर लावताना ब्लेड तुटते मिक्सरची पण खोबऱ्याची वाटी तुटत नाही जास्त त्रास असेल तर वाटीवर वाटी चढवा म्हणजे अजूनही सामान शेफ मॅच संपेपर्यंत त्रास होणार नाही बॉलिंग मार्क तयार 6 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज स्वप्नील पाटील शेवटचा गोलंदाज अतिशय दमदार स्पर्धा नामवंत स्पर्धा माजी सरपंच आणि सदस्य चषक 2025 ही बहारदार क्रिकेट शृंखला क्रिकेट प्रतियोगिता रायगड जिल्ह्यामधील नामवंत स्पर्धा चला शेवटचा गोलंदाज स्पीडअप करा प्लीज दोन्ही संघाला विनंती करतो अंपायर वाटी राहील ना बाबा तुम्हीच लावून बघा ना पहिला प्रयोग तुमच्यावर करा नाही तर दुसऱ्यांना सांगा बरोबर की नाही आणि शक्यतो मोठा नारळ घ्या बरोबर की नाही काय वाट्या छोट्या असतात कधी कधी ते का ढोप्याला वाट्यावर लावायच्या आहेत सामान लावायचे आहेत चला बॉलिंग मार्क होता यार शेवटचा षटक प्रगतीपथावर स्वप्नील पाटील संदीप तळेकर आणि या तुझा फ्लाईट डिलिव्हरी चिरदा लॉंग ऑनला मिळेल फक्त 1 धाव राहिले 5 चेंडू आणि 4 धावांची गरज एक मोठा फटका यस डॉट बॉल आला तर मजा यायला पाहिजे ना ते काय मोदी साहेब आहेत का डॉट बॉल फेकायला चला स्पीड अप प्लीज राईट आर्म होते विकेट हो यस दमदार टायमिंग अप्रतिम स्क्वेअर कट बॅकवर्डला गेला पंच केला बघूया आणि मिळते 4 धावा आणि हा विजयी चौकार जबरदस्त अफलातून प्रदर्शन केलं आणि प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम नेस्तनाबूत केलं आणि हा दमदार विजय दुसरा विजय तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामना पुरुषोत्तम सामन्याचा हिरो गेम चेंजर मिस्टर संदीप तळेकर या प्लीज ओके संदीप तळेकर मॅन ऑफ द मॅच वाडी संघ क्षेत्ररक्षण सजवतोय त्यांचं मनापासून धन्यवाद चला बोलूया स्वागताकडं स्वागत मान्यवरांचं कर्तृत्वाने समाज जीवन प्रेरित करणाऱ्या दानशूर व्यक्तिमत्वांचं स्वागत करणार आहोत माननीय श्री अजय हलदार साहेब SS प्रॉपर्टीचे फाउंडर विजय हलदार सर यांचं स्वागत करणार आहोत ज्यांच्या माध्यमातून या भव्य आयोजनासाठी तब्बल 1 लाख रुपयाची धनराशी देण्यात आलेली आहे माननीय श्री विजय हलदार साहेब SS प्रॉपर्टीचे सर्वेसर्वा तब्बल 1 लाख रुपयाची धनराशी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत एवढं मोठं आयोजन करत असताना अशा दानशूर व्यक्तिमत्वांचे हात जेव्हा पाठीशी उभे राहतात तेव्हाच करू शकतो आपण एवढं मोठं नियोजन माननीय श्री विजय हलदार साहेब SS प्रॉपर्टीचे सर्वेसर्वा यांचं